नमस्कार. भारतीय नौदलात सामील होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी ही माहिती खूप खास असणार आहे. आपण 2026च्या भरती प्रक्रियेबद्दल, त्यातल्या संधी आणि सगळ्या टप्प्यांबद्दल अगदी सोप्या भाषेत बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भारतीय नौदलाचा गणवेश घालणं ही केवळ एक नोकरी नाही, तो एक सन्मान आहे, एक अभिमान आहे. देशाच्या अथांग सागरी सीमांचं रक्षण करण्याची ही एक मोठी संधी आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण एकूण 5 महत्त्वाचे टप्पे समजून घेणार आहोत. भरतीमध्ये नवीन काय आहे, सामील होण्यासाठी कोणते मार्ग आहेत, निवडीची प्रक्रिया किती आव्हानात्मक असते, निवड झाल्यानंतर सैनिकाचा प्रवास कसा असतो आणि सगळ्यात शेवटी अर्ज कसा करायचा, या सगळ्याची माहिती घेऊया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. पाहूया की या वर्षीच्या भरतीमध्ये नक्की नवीन काय आहे. यावर्षी भारतीय नौदल खास करून अविवाहित उमेदवारांसाठी 2 मुख्य योजनांमधून भरती करत आहे. पहिली आहे अग्निवीर योजना आणि दुसरी आहे सेलर म्हणजेच कायमस्वरूपी नाविकाची नोकरी. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. नौदलात जायचं तर आहे, पण मार्ग कोणते? आणि त्यातला आपल्यासाठी सगळ्यात योग्य मार्ग कोणता? चला हेच समजून घेऊया. पहिला मार्ग आहे अग्निवीर MR. MR म्हणजे मॅट्रिक रिक्रूट. नावावरूनच अगदी स्पष्ट आहे की यासाठी कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे. दुसरा मार्ग आहे अग्निवीर SSR म्हणजेच सिनियर सेकंडरी रिक्रूट. यासाठी पात्रता थोडी जास्त आहे. उमेदवाराने गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांमधून 12वी केलेली असावी किंवा मग संबंधित इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला असावा. आणि तिसरा मार्ग जो खूप विशेष आहे तो म्हणजे सेलर SSR मेडिकल. हा मार्ग फक्त पुरुष उमेदवारांसाठीच आहे आणि यासाठी 12वी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हे विषय असणं बंधनकारक आहे. यातून थेट नौदलाच्या मेडिकल ब्रांचमध्ये कायमस्वरूपी करिअर करण्याची संधी मिळते. बरं, आता या टेबलकडे पाहिलं की तिन्ही मार्गांमधला फरक अगदी स्पष्ट होईल. बघा, MR साठी 10वी तर SSR आणि सेलर मेडिकलसाठी 12वीची अट आहे. आणि हो, एक मोठा फरक लक्षात घ्या. अग्निवीर पदांसाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात, पण सेलर मेडिकल हे पद फक्त पुरुषांसाठीच राखीव आहे. एकदा का आपण आपला मार्ग निवडला की मग सुरू होते खरी कसोटी. कारण नौदलाची निवड प्रक्रिया ही खूपच आव्हानात्मक असते, जिथे तुमची क्षमता सिद्ध करावी लागते. ही निवड प्रक्रिया मुख्यत्वे 2 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा म्हणजे INET नावाची कॉम्प्युटरवर होणारी परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे तुमची शारीरिक आणि वैद्यकीय तपासणी. आता या परीक्षांमध्ये खूप मोठा फरक आहे. MRची परीक्षा 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. 30 मिनिटात 50 प्रश्न सोडवायचे. पण SSR आणि सेलर मेडिकलसाठी मात्र 12वीच्या लेव्हलचे 100 प्रश्न 60 मिनिटात सोडवावे लागतात. म्हणजे तयारी करताना आपला अभ्यासक्रम कोणता आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. लेखी परीक्षा पास झाल्यावर तुमची शारीरिक क्षमता तपासली जाईल. धावणे, स्क्वॉट्स, पुशअप्स हे सगळे निकष पूर्ण करावेच लागतात. आणि इथे पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत. त्यामुळे तयारी आधीपासूनच सुरू करायला हवी. समजा निवड झाली, पण त्यानंतर नौदलातील आयुष्य कसं असेल? अग्निवीर आणि सेलर या 2 योजनांमधला मूळ फरक काय आहे? चला तो पाहूया. हा फरक समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. अग्निवीर योजना ही फक्त 4 वर्षांची अल्पकालीन सेवा आहे. यानंतर पेन्शन मिळत नाही, तर सेवा निधी नावाची एकरकमी रक्कम मिळते. या उलट सेलर मेडिकल हे एक पूर्णवेळ करिअर आहे, जे 20 वर्षांपासून सुरू होतं आणि त्यात पेन्शनसह सर्व लाभ मिळतात. आणि हेही लक्षात ठेवा की फक्त 25% अग्निवीरांनाच पुढे कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळते. तर हा सेवानिधी म्हणजे काय? तर 4 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर अग्निवीरांना अंदाजे 10.04 लाख रुपये मिळतात. ही रक्कम टॅक्स फ्री असते आणि यात त्यांचं स्वतःचं आणि सरकारचं योगदान असतं. पण काही फायदे असे आहेत जे सेवेच्या काळात सगळ्यांनाच सारखे मिळतात, जसं की जीवन विमा संरक्षण, लष्करी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा, कॅन्टीनची सोय आणि इतर आवश्यक भत्ते. बरं, आता सगळं समजून घेतल्यानंतर आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, तो म्हणजे अर्ज कसा करायचा. या तारखा लगेच तुमच्या कॅलेंडरमध्ये नोंदवून घ्या. अर्ज करण्याची प्रक्रिया 14 मार्च 2026ला सुरू होईल आणि फक्त 6 एप्रिल 2026 पर्यंत चालेल. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. बाकी परीक्षेच्या आणि ट्रेनिंगच्या तारखाही इथे दिल्या आहेत. अर्ज करताना काही गोष्टी अजिबात विसरू नका. अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे. फी आहे 550 रुपये प्लस GST. तुमची सगळी मूळ कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं,
फोटो काढताना तुमच्या हातात एक काळी पाटी हवी, ज्यावर तुमचं नाव आणि फोटो काढल्याची तारीख लिहिलेली असेल. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. अर्ज करायला सुरुवात करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरचा QR कोड स्कॅन करू शकता किंवा अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. पण लक्षात असू द्या, शेवटची तारीख आहे 6 एप्रिल 2026. तर मग ही संधी आहे देशाची सेवा करण्याची, समुद्रांचं रक्षण करण्याची आणि एक सन्माननीय आयुष्य जगण्याची. विचार करा, आपण या मोठ्या जबाबदारीसाठी आणि आव्हानासाठी तयार आहात का?